नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी वेगळ्या प्रकारे पाटोडीची भाजी कशी बनवायची ते सांगत आहे। त्यासाठी कांदा घेतलेला आहे, कांदा कापून घेतलेला आहे, 2 टमाटर मीडियम आकाराचे, लसूण, खोबरं बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर, छोटी विलायची, मोठी विलायची, तेजपत्ता, फूल, चना डाळ आणि कस्तुरी मेथी। खडा मसाला असतं ते थोड्याच प्रमाणात वापरलेले आहे। कढई घेतलेली आहे, कढईमध्ये कांदा टाकूया। कांदा टाकला की आपण तेल टाकूया, म्हणजे छान कांदा परतून घेऊया। कांदा छान परतून घ्यायचा, ब्राऊन कलर येतपर्यंत। मी आज तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणार आहे की आज आपण पाटोडीची भाजी कशी बनवणार आहे। कांदा बघा छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्ये टाकूया आता आपण खोबरं। खूप सोपी आहे ही भाजी बनवण्याकरिता। भाजीचं काही नसेल तर सहज आपण ही भाजी बनवू शकतो। कांदा परतून घेतलेला, यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। खोबरं पण छान हलका ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घेऊया। एकदा तरी ही भाजी बनवून बघा आणि बनवून बघा, कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। मी आज भाजी बनवत आहे तर 6-7 लोकांसाठी बनवत आहे। छान असं कांदा खोबरं परतून घेतलेलं आहे, यामध्ये टाकलेली आहे चना डाळ। चना डाळ पण छान परतून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीच स्किप केलेलं नाही आहे। थोडंच पुन्हा तेल टाकलेलं आणि परतून घेऊया। चना डाळ, खोबरं, कांदा छान असं परतून घेत आहे। यामध्ये टाकत आहे लसूण। लसूण पण हलका परतून घेऊया। खोबरं टाकलेलं, खोबरं पण छान होऊ दिलेलं। नंतर चना डाळ टाकलेली, चना डाळ पण छान होऊ दिलेली। नंतर लसूण टाकलेला, लसूण पण छान परतून घेतलेला। परतून घेतलेला आहे, मसाला झालेला आहे, काढून घेतलेला आहे। खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनी, तेजपत्ता, फ्लावर, मोठी विलायची, कस्तुरी मेथी छान असं परतून घेतलेला आहे। तो पण मसाला काढलेला आहे। आता आपण धने घेऊया। धने पण परतण्याकरिता थोडंच तेल वापरत आहे। यामध्ये टाकूया टमाटर। मीडियम आकाराचे 2 टमाटर घेतलेले आहे। छान असे टमाटर आणि धने परतून घेतलेले आहे। यामध्ये टाकूया कोथिंबीर। कोथिंबीर, धने, टमाटर छान परतून घेऊया। छान असे टमाटर, धने आणि कोथिंबीर परतून घेतलेलं आहे। आधी आपण कांदा, खोबरं भाजून घेतलेले होते। पूर्ण मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचा। बारीक करताना पाणी वापरलेलं नाही आहे, बारीक करायचा। बारीक मसाला केला तर भाजी छान बनत असते। तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, हळद, बटर चिकन मसाला थोडाच घेतलेला आहे। गरम मसाला, तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। आणि भाजलेल्या धन्याचं पावडर।
तिखट, मीठ, हळद, बटर चिकन मसाला, धनिया पावडर, भाजलेले धने त्याचे पावडर बनवलेले आहे मिक्सरमध्ये, आणि गरम मसाला. मसाला ही रेसिपी व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. तेल झालं की आपण यामध्ये जिरं मोहरी सोडूया. जिरं मोहरी छान होऊ द्यायचं. जिरं मोहरी झाले की आपण यामध्ये मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो टाकूया. मसाला छान होऊ द्यायचा. मसाला तेलामध्ये छान झाला तरच आपली भाजी छान चविष्ट बनत असतं. आणि या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. खूप चविष्ट बनलेली आहे ही भाजी. आणि वेगळ्या प्रकारे मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. बघा, छान असं तेल सुटलेलं आहे. मसाल्याला तेल सुटू द्यायचं आणि नंतर यामध्ये आपण तिखट, हळद, धनी पावडर सगळे मसाले घेतलेले आहे ते टाकूया. तिखट टाकलेलं, आता मीठ टाकूया. भाजलेले धन्याचं पावडर, हळद, बटर चिकन मसाला, गरम मसाला, पूर्ण मसाला टाकलेला आहे. पुन्हा आपण तेल सुटतपर्यंत मसाला होऊ देऊया. छान असा मसाला होऊ द्यायचा. मसाला छान झाला तरच भाजीला छान चव येत असतं. आधी मी लाल तिखट घेतलेलं होतं, थोडंच मी पुन्हा तिखट टाकत आहे. मी सांगितलेलं आहे की तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. बघा, छान असं तेल सुटत आहे मसाल्याला. याप्रमाणे मसाला होऊ द्यायचा. ही भाजी मला माझ्या सासू आईने शिकवलेली आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. खूप चविष्ट पण बनतं खाण्याकरिता ही भाजी. मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मसाला बारीक करून घेतलेला होता, त्यामध्येच पाणी घेतलेलं. मसाला झाला की आपण मसाल्याचं पूर्ण पाणी बनवूया पॉटमध्ये आणि पाणी टाकूया आणि छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. पण शिजल्यानंतर रसा घट्ट येत असते, ग्रेव्ही घट्ट येत असते, म्हणून आता मी पाणी जास्त टाकलेलं आहे. छान असं पूर्ण मसाला आता पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा, छान असा मसाला मिक्स झालेला आहे. आता आपण ग्रेव्ही बनवलेली आहे, ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायचं. एक दोन उकळी येऊ द्यायचं. नंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. बघा, छान असं तेल सुटत असते. उकळी येऊ द्यायचं, नंतरच यामध्ये आपण पाटोडी बनवून टाकूया. पाटोडी बनवण्याचं पीठ कसं मळायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मसाला तयार झाला, ग्रेव्ही तयार झाली. आता आपण पाटोडी बनवण्याचं पीठ बनवून घेऊया. बघा, एक परात घेतलेली, यामध्ये कोथिंबीर घेतलेला, 1 वाटी बेसन घेत आहे. यामध्ये घेत आहे तिखट, मीठ. तिखट मीठचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करू शकतो. मीठ टाकलेलं, तिखट टाकलेलं आहे. धनिया पावडर. यामध्ये टाकूया आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. 2 चम्मच ग्रेव्ही टाकूया.
गरम असते, आधी चम्मचने मिक्स करायचा आणि आता आपण हाताने पीठ भिजवून घेऊया. ज्याप्रमाणे चपाती बनवण्याकरिता पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया. गरम ग्रेव्ही घेतलेली आहे. बघा, इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे. छान असं बघा पाटोडी बनवण्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. चपाती लाटत असतो ते कोरपाट घेतलेला आणि यावर तेल टाकूया. आपण गोळा बनवून घेतलेला आहे पाटोडी बनवण्याचा, तर ते ठेवूया आणि बघा छान अशी चपाती लाटलेली आहे. बघूनच वाटत आहे ना आत्ताच खायला पाहिजे. तसेच भाजी पण छान बनलेली आहे. आता आपण आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. मी इथे चौकोनी आकार देत आहे. सहज निघत असते कारण आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. या प्रकारे छान असे पाटोडीचा आकार छोटा छोटा दिलेला आहे. उकळी येऊ द्यायचं. नंतर आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली होती त्यामध्ये पाटोडी सोडूया. उकळी येऊ द्यायचं. नंतर आपण पाटोडी बनवून घेतलेली आहे ते कढईमध्ये सोडूया, ग्रेव्हीमध्ये टाकूया. 1-2 उकळी येऊ द्यायचा. किंवा भाजी कशी शिजलेली आहे, पाटोडी वड्या कशा शिजलेल्या आहे, तर वरती येत असतं पाटोडीच्या वड्या, तर समजायचं की आपली भाजी शिजलेली आहे. मी दाखविणारच आहे तुम्हाला. बघा वरती येत आहे. तरी पण मी थोडा वेळ पुन्हा शिजू दिलेली आहे ही भाजी. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. छान अशी उकळी आलेली आहे. बघा सहज वड्या, पाटोडीच्या वड्या वरती येत आहे. वड्याचा आकार आपल्याला जो पाहिजे तो देऊ शकतो. मी चौकोनी आकार दिलेला आहे. बघा छान असं वड्या वरती आलेल्या आहे. छान असं तेल पण, ग्रेव्ही पण आलेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. छान अशी भाजी बनवून तयार आहे. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप सोपी आहे ही रेसिपी बनवायला. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. बाय बाय.